आलीस? दारू अडवली. काय नवीन नवीन कामाला आली तुला टीव्ही तू सपोर्ट केला आणि गणपती सुट्टीसाठी माझं डोकं मिरा वाटतेस. तू याच्यासाठी घरी आली हो, मी ह्याच्यासाठीच आली आहे. माझ्या घरात असतो गणपती गावाला, मला सुट्टी हवी आहे. माझा ना भावकीचा गणपती आहे आणि माझी दरवर्षीची गणपती सुट्टी फिक्स असते. मग मी काय करू? माझ्या घरात गणपती असतो, मग मी नाही का जाणार? मला सुट्टी पाहिजे. नवीन आहेस ना तू, आता कामाला लागली आहेस ना, तू थोडा ऍडजस्ट करू शकत नाही. मी एवढी वर्ष तिकडे कामाला आहे, सगळं पूर्ण स्टाफला माहितीये गणपती सुट्टीला मी जाते. मी काही ऍडजस्ट करणार नाही. माझ्या घरात गणपती असतो आणि तुझ्या भावकीच. माझ्या भावकीचा नियम आहे, ते पण असतात पण गणपती मला दिसा आणि मी जाणारच. मी पण जाणारच. तू कसं तिकडे कामाला लागलीस? तू तिकडे बघायचं ना. गणपतीच्या आशीर्वादाने कामाला लागले म्हणून मी जाणारच. बघते तुला गणपती कसा आशीर्वाद देतो. दादागिरी काय करतेस? तुझ्यामुळे माझ्या गणपती सुट्टी तर कमी पडली ना तर चिडून टाकेल. जा. थांब, मॅडमलाच फोन लावते. मॅडमच बोलले ना आपस मध्ये ऍडजस्टमेंट करा. झाली ऍडजस्टमेंट, माझी सुट्टी फायनल. हो हो, लाव लाव, स्पीकर वर टाक. हॅलो 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 मॅडम, आमचा ऍडजस्टमेंट झाला आहे आणि माझी सुट्टी फायनल आहे. नाही नाही मॅडम, मला पण सुट्टी हवी आहे. अरे काय चाललंय? सुट्टीवरून एवढं भांडण? आणि हे सांगा तुम्ही मला सुट्टीच्या दिवशी फोन केला? अरे हॅलो हॅलो, काय झालं? अरे व्हाट हॅपेंड? अरे माय ऑफिस स्टाफ, दे आर फाइटिंग फॉर गणपती लीव्स. इफ दे बिलोंग्स फ्रॉम कोकण यू मस्ट गिव्ह देम. अरे इथे किती कामं पडली आहेत. अरे ते कोकणातले गणपतीसाठी जॉब लिव्ह करतील पण त्यांना लिव्ह हवी आहे. काही पण. हॅलो मॅडम, मला सुट्टी हवी आहे. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे.